आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. त्या कुटुंबावर जर एखाद्या वेळेस वाईट वेळ आली तर वाईट वेळेमध्ये आई रडून मोकळी होते, परंतु त्या वाईट प्रसंगामध्ये सुद्धा कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो त्या कुटुंबाचा बाप असतो. लोकांनी नेहमीच आईचं कौतुक केलेलं आहे. आईचं कौतुक जरूर करा माझ्या दादानो, पण कुटुंबासाठी बापाचा संघर्ष कधीच विसरू नका. आई आपल्याला कडेवर घेते, बाप आपल्याला खांद्यावर घेतो. आपण बघितलंय सर्वांनी. आई आपल्याला का बरं कडेवर घेते तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आईला असं वाटतं मी जे पाहिलंय ते माझ्या लेकरानं पाहावं. आणि बाप आपल्याला का खांद्यावर घेतो माहितीये? कारण बापाला असं वाटतं मी जे पाहिलं नाही ते सुद्धा माझ्या लेकरानं पाहावं. आभाळा एवढं मन असणारा आणि आभाळा एवढं प्रेम करणारा आपल्यावर जगातला एकमेव माणूस जर कोण असेल तर त्या माणसाचं नाव बाप आहे.